नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. नुकतेच म्हणजे 6 महिन्यांपूर्वी निवडून आलेले ट्रम्प नावाचे इसम अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत. हे ट्रम्प महाशय दीर्घद्वेष्टे आहेत असे त्यांच्या एकूण वागणुकीवरून दिसते. पण त्यांच्या ठोशाला ठोसा लगावला की ते सरळ वागतात. चीन बरोबर त्यांनी बरीच लठ्ठालठ्ठी केली, पण चीन जेव्हा त्यांच्या समोर ताठ मानेने उभा राहिला तेव्हा ट्रम्प यांना नरमणे भाग पडले. भारताबाबत मात्र त्यांच्या मनात द्वेष ठासून भरलेला आहे असे दिसते. ते राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला दुसऱ्यांदा उभे असताना मोदी यांचा अमेरिका दौरा होता. त्यावेळी ट्रम्प यांनी आपल्या मोदी साहेबांना भेटीचे निमंत्रण दिले होते. काही कारणास्तव मोदीजी त्यांना भेटायला गेले नाहीत. या घटनेची खुन्नस ठेवून पदभार ग्रहण केल्याबरोबर ट्रम्प यांनी भारताला अपायकारक ठरतील असे निर्णय घेणे सुरू केलेले आहे. सर्वप्रथम त्यांनी आपल्या शपथग्रहण समारंभात भारताच्या पंतप्रधानांना निमंत्रण दिले नाही. ते नाही तर नाही, त्यानंतर त्यांनी भारताच्या अमेरिकेतील नागरिकांना हातात बेड्या घालून परत पाठवले. त्यानंतर त्यांनी आयात कराबाबत जी घोषणा केली त्यातही भारताला कोणतीच सवलत दिली नाही. मोठ्या प्रमाणावर आयात कराचा बोजा इतर अनेक देशांप्रमाणे भारतावरही टाकण्याची योजना केली. पण जागतिक रेटा फार मोठा असल्याने त्यांनी तो भुर्दंड 90 दिवसांकरता थांबवलेला आहे. त्यानंतर पाकिस्तानने भारतात आतंकवादी पाठवून पहलगाम मध्ये निरपराधांचे जे घृणित हत्याकांड केले त्यावर त्यांनी भारताला पाठिंबा दिला नाही. आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणारे पाकिस्तान आणि मानवतावादी भारत यांच्यामध्येही त्यांनी पाकिस्तानलाच जास्त पसंती दिली. या हल्ल्यानंतर भारताने केवळ पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर आपल्या क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. पुढच्या 4 दिवसात भारताने पाकिस्तानचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तान खतपाणी घालणाऱ्या आतंकवादाला संपवण्याचा निर्धार केला. भारताची भूमिका दहशतवादाबाबत स्पष्ट होती. कोणत्याही सैनिकी तळावर किंवा पाकिस्तानची सेना यांच्यावर आपण कधीच हल्ला केला नाही. पण पाकिस्तानने भारतावर हल्ला करून अनेक नागरिकांना ठार मारले, तरी त्या बाबतीत भारताने संयमाची भूमिका घेतली. मग 4 दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. आपण काळजीपूर्वक हल्ले केले, पण पाकड्यांनी अत्यंत हलकटपणे नको त्या ठिकाणी आपली नालायकी दाखवून दिली. 4 दिवसानंतर अमेरिकेला जाग आली. त्यानंतर या ट्रम्प महाशयांनी भारत पाकिस्तान यांना एकाच मापात मोजून काही वक्तव्य केली. भारत आणि पाकिस्तान यांनी युद्ध करू नये, मात्र त्यांच्या वक्तव्यामध्ये जणू काही भारतच दोषी आहे असा त्यांचा खाक्या होता. त्यानंतर दोन्ही पक्षांनी युद्धविराम करावा असे अमेरिकेने सांगितले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील अधिकाऱ्यांसोबत त्यांची कोणतीही चर्चा झालेली नव्हती. त्यामुळे अनेक मित्रांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढाई कशी काय सुरू आहे याची विचारणा केली. त्याच दिवशी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाची घोषणा केली. त्यातही ट्रम्प यांनी आपली बढाई मारताना आपण दोन्ही देशाशी बोललो, त्यांच्या सहमतीने हे पाऊल उचलले आहे असे मोठ्या शेखीने सांगितले. तेही भारताने मान्य केले. पाकिस्तानला तर मान्य करायचेच होते. याचा सरळ अर्थ पाकिस्तानची उडणारी घनघोर तारांबळ पाहून पाकिस्तानने ट्रम्प यांच्या पुढे शरणागती पत्करली. मीच त्यांना युद्ध थांबविण्याचे आवाहन केले असे ट्रम्प म्हणतात. या निर्णयामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना ट्रम्प यांनी एकाच तराजूत तोलले आहे हे स्पष्ट दिसते आहे. या सर्व परिस्थितीत संयमशील भारत आणि अतिरेकी धार्जिना पाकिस्तान यांना बरोबरीत गणले गेल्याने हा भारताचा शुद्ध अपमान आहे. आपण जागतिक महायुद्ध टाळले आहे असा दावा करून ट्रम्पने भारत आणि पाकिस्तान यांच्यावर मोठे प्रतिबंध लावले. आता परवा ट्रम्प यांनी आणखी एक चुणूक दाखवली. हे सर्व कमी होते की काय म्हणून जी ऍपल कंपनी भारतात मोबाईल बनवते त्यांना तंबी देऊन अमेरिकेतच उत्पादन करावे आणि जर ऍपलने भारतात उत्पादन चालू ठेवले तर त्यांच्यावर 25% आयात कर लावला जाईल असे जाहीर केले. त्या पाठोपाठ सॅमसंग कंपनीला सुद्धा अमेरिकेत उत्पादन करावे, भारतामध्ये उत्पादन करू नये अशी धमकी वजा सूचना ट्रम्प यांनी केलेली आहे.
या सर्व कारवाया म्हणजे अमेरिका भारताला आपला शत्रू समजते अशाच नाहीत काय? थोडक्यात हे ट्रम्प साहेब आपल्या साहेबगिरीच्या तोऱ्यात भारतावर साहेब करगिरी करून भारताला आपले शत्रू राष्ट्र समजत आहेत हे त्यांनी दाखवून दिले आहे. ट्रम्प हे खुनशी गृहस्थ आहेत असे आपण म्हणतो, त्याचे हे पुरावे नाहीत काय? या ट्रम्प महाशयांनी आता भारताला चक्क वेठीस धरले आहे. हा भारताचा उघड मोठा अपमान आहे. सध्या जगभरात जे काही घडत आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्याला या बाबतीत कोणती कारवाई करता येईल याचा विचार आपले नेते नक्कीच करतील आणि अमेरिकेला जशास तसे उत्तर देऊन त्यांची थोडीफार तरी जिरवतील अशी आशा आहे. आता भारताला टिळकांचा केसरी होण्याची गरज आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.